वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन याचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। बघा हे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला आले पाहिजेत आणि फॉर्म्युलासाठी तुम्हाला ते फॉर्म्युला प्रिपेअर करावे लागतील आणि सगळे फॉर्म्युलाज तुम्हाला जर हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। टेलिग्राम चॅनलवरती मी याची PDF फाईल पोस्ट करेल, मग सिम्पली ती तुम्ही फाईल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या, म्हणजे तुम्ही ते इझिली ते फॉर्म्युले तिथे प्रिपेअर करू शकता, म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला इझी पडेल। आणि बघा जेवढे सुद्धा न्यूमेरिकल इथे एक्झाममध्ये विचारले गेले ते सगळे न्यूमेरिकल आपण इथे कव्हर करणार आहे, कारण आय स्कीममध्ये प्रत्येक ब्रांचसाठी सेपरेट क्वेश्चन पेपर कोड होता, त्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सिम्पली ते जरी तुम्ही प्रॅक्टिस केले तरी इझिली तुम्ही इथे स्कोर करू शकता। आता क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करू, म्हणजे लास्ट लेक्चर होईपर्यंत आपण 9 क्वेश्चन सॉल्व केले होते टाइप 3 प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनचे। मग आता 10th वाला क्वेश्चन सॉल्व करू। क्वेश्चन नंबर 10चं सोल्युशन मेकॅनिकलला विचारलं आहे समर 18 साठी। इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/sin² x इंटू cos² x इंटू dx। बघा इंटिग्रेशन 1/sin² x इंटू cos² x sin² x इंटू cos² x इंटू dx। आता बघा आता तिथे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला फॉर्म्युला दिलेला नाही आहे, तुम्हाला इथे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि याला इंटिग्रेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावे लागेल, तर आपण न्यूमेरिकली ते सॉल्व करू शकतो। आता बघा 1च्या ऐवजी बघा आपली फंडामेंटल आयडेंटिटी आहे sin² x प्लस cos² x इज इक्वल टू 1 किंवा sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1। एक्सच्या ऐवजी काय असेल, θ असेल किंवा a असेल, पण आपली फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला काय आहे, sin² x प्लस cos² x इज इक्वल टू 1। तर 1च्या ऐवजी आपण लिहू शकतो sin² x प्लस cos² x, म्हणजे व्हॅल्यू किती असते 1, डिवाइडला काय sin² x इंटू cos² x। बघा इथे दोघांच्या मध्ये प्लस साइन आहे, डिवाइडला इंटू आहे। आता बघा इंटू हा दोघांना डिवाइडला आहे कारण मध्ये प्लस साइन आहे न्यूमरेटरमध्ये, तर याला सेपरेट लिहितो। बघा इंटिग्रेशन sin² x डिवाइड बाय sin² x इंटू cos² x मध्ये प्लस साइन, बघा सेपरेट लिहितो। इथे काय येईल cos² x डिवाइड बाय sin² x इंटू cos² x dx। बघा इंटिग्रेशन आता बघा इथे sin² x गेट कॅन्सल, इथे काय होईल cos² x गेट कॅन्सल, इथे राहिलं काय, इथे 1 राहिलं, इथे काय राहिलं 1 राहिलं, इथे काय राहिलं 1 राहिलं। आता बघा 1/cos का असते, बघा 1/cos ची व्हॅल्यू काय असते, सेक असते। 1/cos का असते, बघा हा सुद्धा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये अवेलेबल आहे। 1/cos का असते, सेक असते, इथे स्क्वेअर म्हणून काय होईल sec² x होईल, sec² x मध्ये प्लस साइन। बघा 1/cos का असते सेक, इथे स्क्वेअर म्हणून काय लिहिलं स्क्वेअर लिहिलं कारण इथे स्क्वेअर आहे। बघा 1/sin का असते कोसेक, पण इथे स्क्वेअर आहे 1/sin² x, मग काय होईल cosec² x, काय होईल cosec² x। फक्त ब्रॅकेटमध्ये घेतो इथे dx, म्हटलं इथे सुद्धा ब्रॅकेट तुम्ही करू शकता, बघा इथे सुद्धा ब्रॅकेट करू शकता। आता बघा आता इंटिग्रेशन आता स्टँडर्ड फॉर्म्युला आपला अवेलेबल आहे, इंटिग्रेशन ऑफ sec² x प्लस इंटिग्रेशन ऑफ cosec² x। सेपरेट लिहितो, इथून इंटिग्रेशनने मल्टिप्लाय करतो, इथून dx ने मल्टिप्लाय करतो। बघा इंटिग्रेशन ऑफ sec² x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cosec² x dx। बघा इंटिग्रेशन ऑफ sec² x काय tan x मध्ये प्लस साइन, इंटिग्रेशन ऑफ cosec² x काय मायनस cot x, काय मायनस cot x प्लस c। तुमचा आन्सर आहे i इज इक्वल टू, बघा tan x तुमचं इथे आहे तसंच, प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस काय होईल मायनस tan x मायनस cot x प्लस c। हे झालं तुमचं फायनल आन्सर। बघा न्यूमेरिकल एकदम सिंपल आहेत, सिम्पली तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे आणि मोस्टली इथे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचे फॉर्म्युला इथे यूज होतील। तुम्हाला मी शीट सुद्धा दाखवेल, कुठली शीट आहे ती, सगळे फॉर्म्युले तुम्हाला तिथे भेटून जातील।
क्वेश्चन नंबर 11, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 2x डिवाइड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x dx. बघा cos 2x डिवाइड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x इंटू dx. आता बघा इथे डायरेक्टली तर स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे, याला इंटिग्रेशनच्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता इंटिग्रेशन ऑफ cos 2x, मग इथे जशी ॲडजस्टमेंट केली तशी सेम ॲडजस्टमेंट इथे करायची, फक्त इथे काय आहे, इथे 1 होतं, इथे cos 2x आहे. आता बघा cos 2x चा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलमध्ये cos 2x इज इक्वल टू cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x, किंवा बघा फॉर्म्युला शीटमध्ये इथे एक्सच्या ऐवजी थिटा असेल किंवा ए असेल, बरं थिटा असेल किंवा ए असेल काही फरक पडत नाही. बघा cos 2x बदली आपण काय लिहू शकतो, cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. बघा सेम न्यूमरिकल आहे, फक्त इथं 1च्या ऐवजी काय cos 2x होतं. बघा इंटिग्रेशन cos 2x बदली काय लिहू शकतो, cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x डिवाइड बाय साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x dx. म्हटलं त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा इंटिग्रेशन I. अगेन बघा आता साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x सेपरेट डिवाइडला आहे आणि मध्ये न्यूमरेटरला इथे मायनस साइन आहे, तर सेपरेट लिहू. म्हणजे काय होईल, cos स्क्वेअर x डिवाइड बाय साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x मध्ये मायनस साइन स्क्वेअर x डिवाइड बाय साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x dx. आता बघा cos स्क्वेअर x डिवाइड बाय साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x ही मध्ये मायनस साइन लिहिली, देन साइन स्क्वेअर x डिवाइड बाय साइन स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. आता बघा इथं सिम्पली ते कॅन्सलेशन होत आहे, हा cos स्क्वेअर x गेट कॅन्सल, इथे राहिलं काय 1. बघा हा साइन स्क्वेअर x गेट कॅन्सल, राहिलं काय इथे 1. बघा 1 साइन काय असतंय, बघा 1 साइन सेम इथे आपण केलं होतं, 1 साइन काय असतं कोसेक, इथे स्क्वेअर म्हणून काय 1 साइन स्क्वेअर x काय होईल कोसेक स्क्वेअर x. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x मध्ये मायनस साइन, इथे मध्ये मायनस साइन. बघा 1 कॉस काय असतं सेक असतंय, 1 कॉस स्क्वेअर काय होईल 1 कॉस स्क्वेअर x सेक स्क्वेअर x इथे dx. इथून ब्रॅकेट ओपन करू, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x देन dx. इथून इंटिग्रेशनने मल्टिप्लाय केलं, इथून dxने मल्टिप्लाय केलं, इथे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर x dx. बघा इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x फॉर्म्युला काय आहे, मायनस कॉट x, काय मायनस कॉट x. ऑलरेडी इथे आपण यूज केला होता. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x काय मायनस कॉट x मध्ये इथे मायनस साइन. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर x काय टॅन एक्स प्लस सी. वाटल्यास इथे मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर ठेवू शकतो, हे झालं तुमचं फायनल आन्सर. ब्रॅकेट वाटल्यास मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो, हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा न्यूमरिकल एकदम सिंपल आहेत, सिम्पली तुम्हाला फॉर्म्युला यूज करता आले पाहिजेत. तर याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, आणि आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. देन नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. बघा क्वेश्चन नंबर 12 2013च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x. बघा असं सुद्धा देतील इव्हॅल्युएट इंटिग्रेशन, किंवा असं सुद्धा देतील इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स अंडर रूट 1 प्लस कॉस 2x. म्हणजे वर्डिंग असं सुद्धा असू शकतं. वर्डिंगमध्ये एवढं जाऊ नका तुम्ही, कारण इव्हॅल्युएट इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स दोघांचं मिनिंग सारखंच होतं आहे. तर क्वेश्चन 12ला सॉल्व करू. बघा क्वेश्चन नंबर 12चं सोल्युशन. इंटिग्रेशन काय दिलं आहे 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस
कॉस 2x dx. बघा अंडररूटमध्ये इंटिग्रेशनचा कुठलाच फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे, तर सर्वात पहिले आपल्याला हे अंडररूट काढावं लागेल. बघा त्यासाठी तुम्हाला सेम मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले यूज करावे लागतील. बघा ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. अशा प्रकारची शीट तुम्हाला भेटेल, म्हणजे ही शीट भेटल्यास बघा अशा प्रकारची शीट तुम्हाला भेटेल. ही तुम्हाला प्रिंट करायची आणि इथे मल्टिपल अँगल फॉर्म्युला आणि सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला दिले ते चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. तर इथे तुम्हाला 1 + cos 2x याचा फॉर्म्युला भेटेल. बघा 1 + cos 2 आहे, इथेच फॉर्म्युला आहे. फक्त काय एक्सच्या ऐवजी हे सगळे फॉर्म्युला तुम्हाला भेटून जातील. आता इथे वाटेल लिहितो मी इथे. बघा 1 + cos 2x 1 + cos 2x फॉर्म्युला काय आहे 2 cos² x. 2 cos² x. आता म्हणजे बघा आता इंटिग्रेशन अंडररूटमध्ये बघा अंडररूट 1 + cos 2x च्या ऐवजी काय लिहू शकतो 2 cos² x 2 cos² x dx. बघा इंटिग्रेशन. आता बघा √2 हा कॉन्स्टंट आहे. √2ला बाहेर ठेवतो. √2ला बाहेर ठेवलं. बघा √2ला बाहेर ठेवलं. इंटिग्रेशन अंडररूटमध्ये cos² x dx. बघा अंडररूट तुमचा 2 इथे आहे तसाच. स्क्वेअर रूट काय होतं गेट कॅन्सल होतं आहे. स्क्वेअर रूट काय होतं गेट कॅन्सल. बघा हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं. इथे राहिलं काय cos x इंटिग्रेशन ऑफ cos x dx. बघा √2 तुमचं इथे आहे तसंच. इंटिग्रेशन ऑफ cos x काय आहे sin x + c. हे झालं तुमचं आन्सर. √2 × sin x + c झालं तुमचं आन्सर. देन क्वेश्चन नंबर 13 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 13 आता बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन अंडररूट 1 + sin 2x dx. आता बघा 1 + sin 2x. आता इथे असा फॉर्म्युला होता 1 + cos 2x. तसा इथे फॉर्म्युला नाही आहे 1 + sin 2x चा. तर बघा इथे आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायची आणि sin 2x चा फॉर्म्युला अवेलेबल आहे. सो आपला हा अंडररूट काढण्यासाठी तो फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. इथे ॲडजस्टमेंट करू. बघा फंडामेंटल आयडेंटिटी काय आपली sin² x + cos² x व्हॅल्यू किती असते 1. बघा अंडररूटमध्ये 1च्या ऐवजी काय लिहू शकतो sin² x + cos² x मध्ये प्लस साईन. बघा sin 2x. आता sin 2x चा तुमचा फॉर्म्युला आहे इथे लिहितो वाटल्यास. बघा sin 2x 2 sin x × cos x. बघा sin 2x चा तुमचा फॉर्म्युला काय 2 sin x × cos x. 2 sin x × cos x आणि इकडे काय dx. बघा इंटिग्रेशन. आता बघा नीट लक्ष द्या इकडे. तुम्ही जो ऑब्झर्व केला इथे बघा a² + 2ab + b². बघा इथे तुम्ही ऑब्झर्व करा इथे म्हणजे अंडररूट काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथं लिहितो वाटलेस मी sin x + cos x त्याचा स्क्वेअर. बघा sin x + cos x त्याचा स्क्वेअर. बघा a². हे बघा a + b² चा फॉर्म्युला तुम्ही जर यूज केला बघा a² देन 2ab देन b². बघा हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा वाटल्यास तुम्ही अप्लाय करून बघा a + b². बघा हे सगळं ब्ल्यू पेनमध्ये लिहिलेलं आहे. हे प्रॉपर तुम्ही नोट डाऊन करा a + b². इथे काय होईल बघा a + b² म्हणजे काय sin x + cos x त्याचा स्क्वेअर. बघा sin x + cos x त्याचा स्क्वेअर × dx. बघा dx तुमचं इथे आहे तसंच. देन इंटिग्रेशन. बघा स्क्वेअर रूट काय होतं गेट कॅन्सल होतं आहे. स्क्वेअर रूट काय होतं गेट कॅन्सल. बघा हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झाला. बघा स्क्वेअर रूट काय होतं आहे गेट कॅन्सल झाला. मग राहिलं काय इंटिग्रेशन ऑफ sin x + cos x dx. आता इंटिग्रेशन इथे सेपरेट करतो. इंटिग्रेशन ऑफ sin x dx + इंटिग्रेशन ऑफ
कॉस एक्स डी एक्स. बघा इंटिग्रेशन ऑफ साईन काय, मग इंटिग्रेशन ऑफ साईन काय मायनस कॉस एक्स देन प्लस साईन. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय साईन एक्स प्लस सी. हा झाला तुमचं फायनल आन्सर. फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत, फॉर्म्युले तुम्हाला आले तर तुम्ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. आणि ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनचे कमीत कमी 2 न्यूमेरिकल तरी एक्झाममध्ये विचारले जातील. बघा अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.